या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहुयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापूर शहरातील बहुतांश भागाला पाणीपुरवठा होणाऱ्या शिंगणापूर योजनेतील मुख्य जलवाहिनी गळती सोमवारी काढण्यात येणार असून त्यामुळे पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार आहे। परिणामी शिंगणापूर उपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या शहरातील भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे। यात ए, बी, ई वॉर्ड त्या संलग्नित उपनगरे ग्रामीण भागांचा समावेश आहे। मंगळवारी अपुरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून या दरम्यान पाण्यामुळे नागरिकांची ताळांबळ उडत आहे। महानगरपालिकेचे 4 आणि भाडेतत्त्वावर घेतलेले 4 अशा एकूण 8 टँकरद्वारे शहरवासियांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे। नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन महापालिकेने पत्राद्वारे केले आहे। गांधीनगर बाजारपेठेत ऐन सणासुदीच्या दिवसात भारनियम होत असल्याने करवीर शिवसेनेच्या वतीनं गांधीनगर महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील होलसेल व रिटेल कापड व अन्य वस्तूंची बाजारपेठ आहे। सध्या गांधीनगर बाजारपेठ ही दिवाळी व दसरा या वस्तूंनी सजली आहे। सध्या ऑक्टोबर ही मोठ्या प्रमाणात असल्याने उन्हाचा तडकाही मोठा आहे। सध्या बाजारपेठेमध्ये गर्दी होत आहे, पण वीज वितरण रिपेरीच्या नावाखाली सतत भारनियम करत आहेत। त्यामुळे खरेदीला येणारा ग्राहक दुकानामध्ये घामाघूम होत आहे। भारनियमाची ही वेळ निश्चित नसल्याने कधीही केव्हाही भारनियम होत असल्याने एकतर कार्यालयात फोन केला तर रिपेरीचे नाव पुढे करत आहेत। तास व दररोजची कसलीही रिपेरी चालू आहे। या बाजारपेठेमध्ये विजेची मोठी मागणी असल्याने त्याचा आकारही मोठा आहे, जेणेकरून वीज वितरणला उत्पन्न स्वरूपात मोठी रक्कमही मिळते। मग हे सततचे भारनियम कसले? कर्मचारी ही वीज का गेली, किती वाजता येणार याचे उत्तरही सरळ देत नाहीत, उद्धट उत्तरे देतात। ग्राहकही गोंधळून जात आहे। ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये रिपेरी काढून ग्राहक व व्यापाऱ्यांना नाहक त्रास देऊन पिळवणूक करण्याचा नेहमीचा उद्योग वीज वितरण कंपनीने थांबवावा, अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून घालण्याचे आंदोलन करू, असा इशारा करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। या मागणीचे निवेदन अश्विन कुमार सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय गांधीनगर यांना देण्यात आलं। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वयक विक्रम जोगले, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार, उपतालुका प्रमुख राहुल गिरुले, फेरीवाला संघटनेचे उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, दीपक पोपटाणी, दीपक धिंग, संजय काळुगडे, शिवाजी लोहार, नागेश शिरवाटे, सुनील पारपाणी, वीरेंद्र भोपळे, शंकर चंदवानी, सागर माने, राजू जाधव, शहानबाज जमादार, जितू चावला, किशोर कामरा, आबा जाधव, मनोज कुरळे आदी उपस्थित होते। राज्यातील कंत्राटी नोकर भरती आणि दत्तक शाळा योजना रद्द करा यासह सुशिक्षित बेरोजगारांच्या मागणीसाठी कोल्हापुरातील संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनोखं आंदोलन करण्यात आले। सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी राज्याने केंद्र सरकारच्या नावानं प्रतिकात्मक पद्धतीनं केळं विकत राज्य सरकारच्या कंत्राटी पद्धतीनं शासकीय नोकर भरती करण्याच्या धोरणाचा यावेळी निषेध केला आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण असताना, शिक्षणाची अर्हता पूर्ण केली असताना कंत्राटी पद्धतीने शासकीय नोकर भरती करणे म्हणजे बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। शासनाने हा निर्णय त्वरित मार्गी लावावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानासह मंत्रालयावर चार करू, असा कडक इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी दिला। भरती असेल किंवा अन्य भरती असतील त्या कंत्राटीच्या माध्यमातून, खाजगीकरणाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मग सर्वप्रथम या निर्णयाचा जाहीर निषेध करतो। महाराष्ट्र सरकारनं गेल्या महिन्यापासून मराठा आरक्षणाचा असेल किंवा धनगर समाजाचं आरक्षण असेल ही याची गाजरं दाखवलेली आहेत। मग याच महिन्यामध्ये तुम्हाला कंत्राटीकरणाचा जी आर काढण्याचं काय कारण आहे? त्याचबरोबर कंत्राटीकरण करून कोणत्या धनदानक्यांची तुम्हाला धन भरायची आहेत आणि कंत्राटीकरण आणि खाजगीकरण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे। आणि त्याचबरोबर जी वशिलेबाजीनं म्हणजे जी अपात्रतेचे विद्यार्थी असतील, जी कमी शिक्षित असतील त्यांना वशिलेबाजी करून टेंडरच्या प्रक्रियेच्या माध्यमातून किंवा कंत्राटच्या पद्धतीच्या माध्यमातून त्यांना अधिकारी बनवण्यात येईल असा देखील आमचा त्यांच्यामध्ये सवाल आहे। त्यामुळे कंत्राटीकरण आणि खाजगीकरणाला आमचा जाहीर निषेध आहे। आज आम्ही प्रतिकात्मक
केलेलं आहे. त्याच्यामध्ये फळाच्या गाड्या असतील किंवा जे उच्च शिक्षिक आहेत ते मेकॅनिकल इंजिनियर असतील किंवा BSc नर्सिंग झालेले असतील, LLB असतील, तर हे या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात उभारलेले आहेत काही ना काही व्यवसाय करत. गेल्या पुढच्या काही दिवसात जर कंत्राटीकरणाचा कायदा रद्द झाला नाही किंवा सरळ सेवा भरती मोठ्या प्रमाणात आली नाही तर या सर्व विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे. इचलकरंजी शहरासाठी अत्यावश्यक असलेल्या सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी या मागणीसाठी आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी 11 सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आजपर्यंतही ही बैठक काही होऊ शकली नाही. गणेशोत्सवानंतर कृती समितीच्या वतीने पुढील आंदोलनासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. जरांगे पाटील यांच्या शनिवारी होणाऱ्या सभेतील खर्चावर भाष्य करणारे मंत्री भुजबळ यांचा सकल मराठा समाजाच्या वतीनं शिवाजी चौकात निषेध करण्यात आलाय. मराठ्यांचा आव्हान करणाऱ्या भुजबळांचा धिक्कार असो. 2000 कोटीचा घोटाळा करणाऱ्या भुजबळांचं करायचं काय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून व तोंडाला काळे फासून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. स्वतः 2000 कोटी रुपयांचा घोटाळा करणारा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी करून मराठा समाजास आवाहन केलं आहे. दुसऱ्याचे तळवे साठवून सत्तेत बसणाऱ्या भुजबळ यांनी मराठ्यांची कळ काढू नये, ते त्यांना महागात पडेल असा कडक इशारा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने शुक्रवारी दिला. मंत्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांची सभा व ओबीसींना एकत्र येण्याचे आवाहन करत 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. मंत्री असणाऱ्या भुजबळ यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश कवटे यांच्याकडे गेली. 600 कोटीपेक्षा जास्त शासकीय रक्कम हडप केली म्हणून ज्यांच्यावर आजही सक्ती संचालनालय म्हणजे ईडीची जीची केस चालू आहे, ज्याची तारीख 31 ऑक्टोबरला आता आहे, अशा या चोर छगन भुजबळानं जारंगे पाटील म्हणजे जारंगे पाटील नाही, मराठ्यांची कळ काढू नये, मराठ्यावर खोटे नाटे आरोप करू नयेत. छगन भुजबळांना आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभारून आम्ही त्यांना आम्ही धमकी देतो की गाठ तुझी छगन मराठ्यांशी आहे, वेळीच शाना हो, नाहीतर चुकून पाया पडून लोकांचे तळवे चाटून तू आता बाहेर पडलायस ईडीमधनं आणि मोका साधून तू मंत्री झालायस. पुन्हा तुला जर जेलची हवा खायची नसेल तर जारंगे पाटील किंवा मराठ्यांची तू कळ काढता कामा नये, एवढा तुला आम्ही इशारा देतोय. वेळीच भुजबळ आणि भुजबळ सारख्या प्रवृत्तींनी जागा व्हावं असं आम्ही त्यांना इशारा देतोय. आता फक्त वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत टोलबाबत 16 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी महिनाभरात केली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे उपस्थित होते. यावेळी टोलच्या मुद्द्यावर तब्बल 2.25 तास चर्चा झाली. या बैठकीत एकूण 16 निर्णय घेण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोल आंदोलनाला मोठे यश आलं आहे. राज ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याशी टोलबाबत चर्चा केली.
यावेळी 1-2 नव्हे तर 16 निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यातील काही निर्णयांची आजपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, तर काही निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने 1 महिन्याचा कालावधी मागून घेतला आहे. यात मुंबईतील 5ही एंट्री पॉईंटवर CCTV कॅमेरे लावण्यापासून ते ठाण्यातील टोल नाक्यावरील छोट्या वाहनांचा टोल टॅक्स माफ करण्याबाबतचा निर्णय समावेश आहे. 5 एंट्री पॉईंटवर टोलची दरवाढ झाली होती आणि त्यामुळे 9 वर्षानंतरचा टोलचा विषय ऐरणीवर आला. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आणि चलबिचल सुरू झाली. एंट्री पॉईंट आणि पुणे एक्सप्रेस वे सोडून सर्व टोल नाक्यावरून लहान गाड्यांना टोल माफ झाला होता. त्यामुळे इतर टोल नाक्यावर टोल माफ आहे का ते पाहिलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. आजच्या बैठकीत टोल नाक्याच्या जवळ महिला आणि पुरुष प्रसाधनगृह ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार त्याची अंमलबजावणी करणार आहे, पण मनसेच्या वतीने मुंबईतील 5ही एंट्री पॉईंटला महिला आणि पुरुषासाठी प्रत्येकी 10 स्वच्छतागृहे ठेवण्यात येणार आहेत, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकावर एकत्र सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी किमान 2 महिन्यात निर्णय घेणे आवश्यक असल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज विधानसभा अध्यक्षांची दिरंगाई प्रकरणावर सुनावणी पार पडली. आज ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्ट सरन्यायाधीशांनी चांगलंच सुनावलं. तुम्ही पोरखेळ करताय का? विधानसभा अध्यक्षांना कुणीतरी सांगावं की हे प्रकरण त्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे, अशा कडक शब्दात सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावलं. सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे न्यायाधीश जनरल तुषार मेहता यांनाही धारेवर धरलं. तसेच अपात्रता प्रकरणावरील वेळापत्रकचेही ताशेरे ओढले. सरन्यायाधीश पुढे म्हणाले की आम्ही हे जाणतो की विधानसभा अध्यक्षांचं पद हे संसदीय सरकारचं भाग आहे, त्यामुळे आम्ही कुठलीही टाईमफ्रेम देत नाही, पण ते वेळेत निर्णय देत नसतील तर त्यांनाच जबाबदार धरावे लागेल. जर निश्चित वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून आलं नाही तर मात्र आम्हाला आदेश द्यावे लागतील आणि त्यानंतर ठरवून दिलेल्या वेळेतच अध्यक्षांना निर्णय द्यावा लागेल, असे आदेश त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. विधानसभा अध्यक्षाकडून आमदार अपात्र प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने आज राहुल नार्वेकर यांना चांगलंच सुनावले. यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी राहुल नार्वेकरवर हल्लाबोल केलाय. विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्र प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईंवर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी ही वेळपणा काढून प्रक्रिया सुरू असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे मत व्यक्त केलं. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ठाकरे गटाने सडकून टीका केली आहे. सुप्रीम कोर्टाने आज राहुल नार्वेकरांच्या कानशिलात सुजवली, अशा शब्दात ठाकरे गटांचे खासदार अरविंद सावंत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला. भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याची चर्चा सुरू असताना शुभमन गिल याला ICCने खास पुरस्काराने सन्मानित केलं आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल शुभमन गिल याला ICCने प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार दिलाय. ICCने नुकताच सप्टेंबर 2023च्या प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराची घोषणा केली आहे. यंदाच्या महिन्यात शुभमन गिल याला या पुरस्काराने सन्मान करण्यात आला असून शुभमन गिलनं मोहम्मद सिराज आणि डेव्हिड मलान याला पछाडत हा पुरस्कार पटकावला. सप्टेंबर महिन्यात शुभमन गिल याने 80च्या जबराट सरासरीने 400 धावांचा पाऊस पाडला. सप्टेंबर महिन्यात आशिया चषकात सर्वाधिक धावा शुभमन गिल याच्या नावावर आहेत. आशिया चषक स्पर्धेत शुभमन गिल याने 75.5च्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधात शुभमन गिल याने 2 सामन्यात 178 धावा केल्या होत्या. त्यामुळे शुभमन गिल याला ICCने प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराने गौरवण्यात आले. बिग बॉस 17 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या शोचा सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे 16 पर्व पार पडले. बिग बॉस 13 पर्वातील अभिनेत्री हिमांशी खुराना हिची चर्चा चांगलीच रंगली आहे. हिमांशीने सलमानमुळे मानसिक ताणाला सामोरं जावं लागलं असा गंभीर आरोप तिने अभिनेता आणि बिग बॉस सलमान खानवर केला आहे. हिमांशीने नुकताच एका यूट्यूब ब्रॉडकास्टला मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये तिनं सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. मी अलीकडच्या माझ्या आयुष्यातील काही कठीण प्रसंगातून सावरले आहे. बिग बॉस 13 नंतरनं मला प्रचंड मानसिक ताणाला सामोरं जावं लागलं. माझ्या आयुष्यात सगळं काही होतं, पण तरीही मला काहीतरी कमी असल्यासारखं जाणवत होतं. मी कोणत्याच गोष्टीचा नीट आनंद घेऊ शकत नव्हते. मला वाटत होतं काहीतरी गडबड आहे आणि मी हे माझ्या टीमला सांगितलं पाहिजे.
मी माझ्या जीवनात कोणत्याच गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही आहे. त्यानंतर मी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली. त्यांच्यासमोर मी खूप रडले. मी ज्या गोष्टी कधी केल्याच नाही त्या गोष्टीचा आरोप माझ्यावर करण्यात आला. मी कोणत्याही गोष्टीवर चर्चा करू इच्छित नाही, कारण मग मी पुन्हा सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करते असं म्हणून त्यावर पुन्हा चर्चा केली जाईल, कारण माझ्याकडे कोणताच पुरावा नाही. मग माझं रिलेशनशिप असो, बिग बॉक्समधील माझी एंट्री असो, नाहीतर मग अजून कोणताही मुद्दा असो, माझ्याकडे माझी बाजू मांडणारा कोणताच पुरावा नाही असं हिमांशी म्हणाली. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.